न्यूज लाईन, अचूक वेधक. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. काले जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार मनीषा पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार गोविंद गावडे आणि तेजश्री थोरात यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली. या जाहीर सभेला काले जिल्हा परिषद गटातील विविध गावातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर अतुल भोसले म्हणाले, काले जिल्हा परिषद गटातील विकास कामाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले, काले जिल्हा परिषद गटातील विविध गावांसाठी आत्तापर्यंत सुमारे 80 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून यातील अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून काले जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी यावेळी उपस्थित मतदारांना केले. सभेदरम्यान भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार सभेमुळे काले जिल्हा परिषद गटातील भाजपच्या निवडणूक प्रचाराला नवीन ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. आमच्या भागामधला मुलगा आहे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आमच्या घरामधला मुलगा आहे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. माझा मुलगा माझ्या मुलीच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अशा अनेक समस्या, अनेक अपेक्षा या माझ्यापर्यंत येत असतात. अलीकडच्या काळामध्ये मुली सुशिक्षित झालेल्या आहेत, मुली शिकायला लागलेल्या आहेत, मुलींच्या अपेक्षा देखील वाढायला लागलेल्या आहेत आणि मुली आता असं म्हणायला लागल्यात की सर्व्हिस असेल तरच. आता मुली असं म्हणायला लागल्यामुळे आता ती पण एक मोठी अडचण झाली की मुलं म्हणतात आहे की सगळं झालंय, फक्त शेती असून देखील कन्याची अशी डिमांड आहे किंवा मुलीचं असं मत आहे की सर्व्हिस पाहिजे. तर आता सर्व्हिस पाहिजे असेल तर तेवढं शिक्षण देखील आपलं होणं गरजेचं आहे. तुम्हाला देखील चांगलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, योग्य ते क्वालिफिकेशन तुमचं असणं गरजेचं. त्यामुळे आमच्या समोर सुद्धा खूप मोठी कसोटी की हे प्रश्न कसे सोडवायचे, या अडचणी आपण कशा सोडवायच्या. आणि त्यामुळे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या परिसरामधल्या मुला मुलींना प्रशिक्षित करणे, ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना प्रशिक्षित करायचं आणि ज्यांना शिक्षणासाठी मदत लागते त्यांना शिक्षणासाठी मदत करायची. या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न एकेकाळी आपल्या बापदादांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट आणि परिश्रम घेणं आवश्यक. कृष्णा विश्व विद्यापीठाची शाखा क्रमांक 2 ही आता आपण शिरवळला करतोय आणि शिरवळला आपल्या कराडला जी शाखा क्रमांक 1 आहे किंवा आपलं मूळ जे संस्थान आहे तशा पद्धतीची संस्था ही आपण आता शिरवळला उभी करतोय. साधारण 3000 ते 3200 मुलांच्या हाताला काम लागणार आहे. साधारण 1000 ते 1200 मुलं मुली हे क्वालिफाईड असतील, स्थानिक भूमिपुत्र असतील, हे अशा पद्धतीचे आपल्याला तिथं घ्यावे लागणार आहे. आणि 2000चा कोटा हा आपण आपल्या मतदारसंघासाठी, तालुक्यासाठी ठेवलेला आहे. आणि त्यामुळं आपल्या मतदारसंघामधल्या असंख्य मुला मुलींच्या हाताला काम देण्याचं माझं जे स्वप्न होतं, सुरेश बाबांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील कटिबद्ध आहोत. मी सुद्धा आता अशा पद्धतीचं नियोजन करतोय भाऊ की तिथं आपण आपल्या कराडकरांसाठी एक कॉलनी करायची की कराडकडनं जे जे लोक तिथं काम करतात त्यांना राहण्याची सोय अत्यंत चांगली व्हावी, याच्यासाठी आपण आपली कॉलनी करायची. सगळे त्यांचे लाड आपण तिथं करू, फक्त मताला परत आणायचं. मला एकाने रात्रीचं घाबरवलं. त्यांनी मला रात्री प्रचार संपल्यानंतर सांगितलं की बाबा तुम्ही हे सगळं शिरवळला करायचं म्हणताय, मुलं आपली सगळी तिथं जातील, तिकडेच लग्न करतील आणि शिरवळीला मतदान करतील, मग तुम्ही काय करणार. त्यामुळे मी म्हटलं की काही झालं तर 5 वर्षात 2दा इथं आणायचं. जिल्हा परिषद पंचायत समितीला एकदा आणायचं, विधानसभेला एकदा आणायचं आणि ग्रामपंचायतीला मात्र तुमच्या स्किलवर. तिथं काय आम्ही नाही बघा, ज्याला उभं राहायचं त्यांनी बघायचं. पण ठीक आहे, विनोदाचा भाग आपण सोडून द्या. आपण जिथं जिथं कृष्णा परिवार जाईल, जिथं जिथं कृष्णा उद्योग समूहाचा आपला संस्था जातील, जिथं जिथं कृष्णा उद्योग समूहाचा विस्तार होईल, कदाचित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या येणाऱ्या काळामध्ये विस्तार होईल, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार होईल, तिथं तिथं आमच्या भागामधला मुलगा तुम्हाला दिसणार. हा प्रयत्न भविष्य काळामध्ये आमचा राहणार. माझ्या हक्काचा, माझ्या मतदारसंघामधला मुलगा किंवा मुलगी ही आपल्याला तिथं दिसली पाहिजे, याच्यासाठीचा प्रयत्न देखील भविष्य काळामध्ये आपल्याला निश्चित स्वरूपी करायचा. या सगळ्या गोष्टी करत असताना या निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला आव्हान करायचंय
की आपले खरे कोण हे देखील आपण ओळखणं गरजेचं आहे. जे आपल्या सुखादुःखामध्ये आपल्या बरोबर उभे राहतात, जे आपल्या अडीअडचणी सोडवतात, ज्यांच्याकडे हक्काने आपण जाऊ शकतो, प्रत्येक कामासाठी ज्यांच्याकडे आपण जाऊ शकतो, त्या लोकांना आपण निवडून देणं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला आदरणीय मनीषाताईंना निवडून द्याल, आमच्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्याल, त्यावेळेला यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी ही सर्वस्व माझी राहील. यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याची सगळी जबाबदारी माझी राहील. यांना या मतदारसंघामध्ये कसलीही अडचण येऊ नये याची सगळी जबाबदारी माझी राहील. माझ्या माता भगिनींचे प्रश्न असो, वयस्कर लोकांचे प्रश्न असो, हे सगळे सोडवण्याची जबाबदारी माझी राहील. माझ्याकडे परवा एक आजी आल्या, त्या आजी म्हटल्या, बाळा 21 वर्षापासून 65 पर्यंत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, आमचं काय तू केलंयस? मी म्हटलं, आजी तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी पण आपण एक योजना आणली, वयोश्री योजना, आणि ती योजना आता मोठ्या प्रमाणात आपल्याला राबवायची आहे. आदरणीय सागरजी तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला ती योजना इथं राबवायची आहे. आणि त्या योजनेमध्ये 65 वर्षाच्या वरच्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत, आज्या आहेत, त्यांची नोंद याच्यामध्ये करायची आहे. तुम्हाला सुद्धा असंच चांगल्या पद्धतीचं प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर कसं काय येईल याच्यासाठीची ती योजना आहे. आणि एवढ्यावरच आपण थांबत नाही. केंद्राची एक योजना आहे, ती सुद्धा योजना आपल्याला मोठ्या प्रमाणावर राबवायची, केंद्राची पेन्शन योजना. आणि त्या पेन्शन योजनेचा अभ्यास माझा लोकप्रतिनिधी म्हणून चाललेला आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.